हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? माझं नाव मुक्ता. चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण कॉन्सेप्ट बूस्टर सिरीज सुरू केलेली आहे. तर आज आपण त्यातला पार्ट 2 बघणार आहे. तर पहिले आपण समजून घेऊ पार्ट 2 मध्ये आपण काय काय बघणार आहे, मग आपण डिटेल सगळं काही शिकणार आहोत. तर मराठीमध्ये सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. फक्त चॅनलला शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील. तर चला आपण सुरुवात करूया डिटेलमध्ये. तर आजचा आपला कॉन्सेप्ट बूस्टर सिरीज मधला पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये आपण काय काय शिकणार आहे बरं? आठवतंय का कोणाला? काल मी सांगितलं होतं तुम्हाला आपण काय काय शिकणार आहे. बरं, चला आपण पहिले समजून घेऊ. तर पार्ट 2 ऑफ कॉन्सेप्ट बूस्टर सिरीज मध्ये आपण शिकणार आहे टाइप्स ऑफ केमिस्ट्री. म्हणजेच काय? तर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. ह्यामध्ये पहिला ब्रांच ऑफ केमिस्ट्री आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री. आता हे तर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगितले. पण एक्झॅक्टली ऑर्गॅनिक मध्ये काय आहे, इनऑर्गॅनिक मध्ये काय आहे, फिजिकल, अनालिटिकल आणि बायोलॉजी मध्ये काय आहे, बायोकेमिस्ट्री मध्ये काय आहे, हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊया वन बाय वन. तर सगळ्यात पहिले कोण सांगू शकतं मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय आहे? तर चला आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे अशी ब्रांच ऑफ केमिस्ट्री ज्याच्यामध्ये आपण कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा काय करत असतो, स्टडी करत असतो. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. प्रॉपर मी डेफिनेशन पण इथे टाकली आहे, तुम्ही ही नोट पण करून घेऊ शकता. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा स्पेसिफिक काय करतो, अभ्यास करतो. म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन अँड हायड्रोजन प्रेझेंट आहे याचा स्पेसिफिक अभ्यास आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. आणि ही मेनली फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा मोस्ट प्रोबॅबली अभ्यास करत असतो. तर सिम्पल जे जे वर्ड्स मी तुम्हाला नोट डाऊन करून देते ते तुम्ही नोट करून ठेवा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय येतं, कार्बन आणि हायड्रोजन किंवा कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. काय करायचं माहितीये का? जर आपल्याला सगळं असं कठीण जात असेल तर प्रॉपर वर्डिंग नुसार, म्हणजे एक छोटे छोटे ट्रिकी वर्ड्स त्याच्यातले लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला ती समजायला सोपं जाणार. तर आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन तर आपण पाहिली, पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक्झाम्पल काय आहे ते आपण आता समजून घेऊ. तर कोणी सांगू शकेल काय एक्झाम्पल आहे ते? आता बघा, रोज आपण यूज करतो शुगर. तर शुगरचा फॉर्म्युला काय आहे? तर C6H12 आणि O6. याच्यामध्ये कार्बन आहे, येस आहे. याच्यामध्ये हायड्रोजन आहे, येस आहे. म्हणजे शुगरचा अभ्यास आपण कोणत्या केमिस्ट्रीमध्ये करतो, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. आता पेट्रोल. पेट्रोल सगळ्यांना माहिती आहे, आपण रोज आपल्या गाडीमध्ये टाकतो. तर पेट्रोलचा जनरल फॉर्म्युला हा हायड्रोकार्बन पासून बनतो. हायड्रोकार्बन मध्येच बघा, नावामध्ये सगळे हायड्रोजन आणि कार्बन ज्याच्यामध्ये आहेत त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बन. तर पेट्रोलमध्ये पण कार्बन स्पेसिफिक यूज होतो आणि हायड्रोजन सुद्धा यूज होतो. म्हणून याची पण स्टडी आपण कशामध्ये करतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. मेडिसिन्स. मेडिसिन्स आपण रोज घेतो आपल्या घरामध्ये सगळी. जे म्हणजे कोणालाही काही ताप आला असेल, खोकला सर्दी, सगळी लोक मेडिसिन घेतात. तर मेडिसिन पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतं, कारण मेडिसिन कार्बन आणि हायड्रोजन पासून बनतात. नेक्स्ट उदाहरण आहे प्लास्टिक. सगळ्यांना माहिती आहे, वेल नोन एक्झाम्पल प्लास्टिक. आपण बाजारामध्ये गेल्यावरती पॉलिथिन मध्ये सगळं घेऊन येतो. पॉलिथिन. आता पॉली म्हणजे काय आणि इथिन म्हणजे काय, याच्या मागे पण एक सायन्स आहे. पॉली म्हणजे मेन. पॉली म्हणजे काय, मेनी. आपण पॉलिमर मध्ये हे शिकूयातच परत. पॉली म्हणजे मेनी आणि इथिन म्हणजे इथिन. इथिन मॉलिक्यूल CH2 डबल बॉन्ड CH2, हा काय झाला, इथिन. जेव्हा खूप सगळे म्हणजे पॉली नंबर ऑफ, मेनी नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल एकत्र येतात त्याच्यापासून आपल्याला पॉलिथिन मिळतो. ठीक आहे. हे एक नोट म्हणून तुम्ही मेन्शन करून घेऊ शकता. मेनी नंबर ऑफ इथिन जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतात, पॉलिथिन तयार होतो. आणि पॉलिथिन ही एक काय आहे, याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा यूज होत आहे. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन दोन्ही कंपोनंट प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे पॉलिथिन पण काय झालं, किंवा प्लास्टिक पण काय झालं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्येच डिवाइड झालं. तर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री nothing but the study of carbon and hydrogen. Simple as that. Organic chemistry help in making drugs.
परफ्युम्स, सोप्स अँड फ्युएल्स, या सगळ्यांमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा यूज करत असतो. तर समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना प्रॉपर समजलं असल्यानंतर त्यांनी काय करायचंय, नोट्स पण तयार करायचे, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने पुढे समजायला मदत होईल. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री नंतर काय आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मध्ये छोटासा फरक आहे बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. आता इथे ऑर्गॅनिक मध्ये फक्त इनऑर्गॅनिक मध्ये एक इन ऍड झालाय. म्हणजे इन म्हणजे आपण त्याला निगेटिव्ह वर्ड्स समजू शकतो, नाही. ऑर्गॅनिक मध्ये जे आहे ते इनऑर्गॅनिक मध्ये नाहीये. बघा, सिंपल डेफिनेशन आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडीज नॉन कार्बन कंपाऊंड. याच्यामध्ये सगळं तुमची डेफिनेशन येऊन गेली. नॉन कार्बन कंपाऊंड म्हणजे ज्या ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन नाहीये त्याची स्टडी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. सिंपल आहे की नाही? तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या उलट आहे किंवा विरुद्ध आहे. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा अभ्यास करत असतो आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण नॉन कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा अभ्यास करतो. आता सोप्या भाषेमध्ये परत इथे डेफिनेशन आहे, इट डील्स विथ सबस्टन्सेस नॉट मेड बाय लिव्हिंग थिंग्स. आता तुमच्या एक मागच्या डेफिनेशन मध्ये लक्षात आलं असेल, जनरली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास केला जातो आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉन लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास केला जातो. आता कुठे कुठे याचा अभ्यास केला जातो, तर सगळ्या पद्धतीचे मेटल्स, मिनरल्स हे सगळे कशामध्ये येतात, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. लक्षात आलं का सगळ्यांच्या? परत एकदा सांगते, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉन लिव्हिंग थिंग्सचा म्हणजेच नॉन कार्बन कंपाऊंडचा आपण काय करत असतो, अभ्यास करत असतो. तर आता नेक्स्ट काय आहे, आठवा बरं कोणती केमिस्ट्री आहे. पण त्याआधी आपण काय करू, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक्झाम्पल समजून घेऊ. कोण सांगेल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक्झाम्पल्स? आता बघा, सॉल्ट. सॉल्टला काय म्हणतात मराठीमध्ये? मीठ. मिठामध्ये मिठाचा फॉर्म्युला काय आहे, सॉल्टचा फॉर्म्युला NaCl. NaCl मध्ये तुम्हाला कुठेतरी कार्बन दिसतंय का बरं? नाही दिसत. तर NaCl काय झाला, नॉन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला कंपोनंट झाला, कारण याच्यामध्ये कार्बन नाहीये, याच्यामध्ये हायड्रोजन पण नाहीये. तर साल्टची स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. वॉटर, रोज आपण घेतो पाणी, वॉटरचा फॉर्म्युला काय आहे, H2 आणि O. ह्याच्यामध्ये कुठेही कार्बन आहे का? नाहीये. तर नॉन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड हा वॉटर येतो. त्याच्यामुळे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा स्टडी करतो, वॉटरचा आपण स्टडी करत असतो. आता सगळे मेटल, आयरन झालं, कॉपर झालं, अल्युमिनियम झालं, याला आपण आयरन न म्हणता आयन म्हणतो. प्रोनाउन्सिएशन काय आहे याचं, आयन. तर हे सगळे कशामध्ये येतात, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, कारण हे सगळ्या उदाहरणांमध्ये नॉन कार्बन आहे, नॉन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. नॉन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड काय होतात, नॉन कार्बन कंटेनिंग कंपाऊंड म्हणजेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. यूज इन प्लांट, सिमेंट, फर्टिलायझर अँड मेटल इंडस्ट्री. सगळ्यांना माहितीये, खते मेटल इंडस्ट्रीमध्ये किंवा सिमेंटमध्ये आणि प्लांटमध्ये जनरली कोणती केमिस्ट्री यूज होते बरं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर समजलंय का सगळ्यांना? सिंपल सिंपल वर्ड्स मध्ये आहे, मराठीत प्रॉपर मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर काही नोट करायचं असेल तर तुम्ही नोट सुद्धा करून घेऊ शकता. तर आता थर्ड टाईप कोणता आहे, फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय होते, तर ह्याच्यामध्ये फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सच्या मदतीने आपण काय करत असतो, हाऊ अँड वाय केमिकल रिॲक्शन हॅपन. सगळ्या केमिकल रिॲक्शन का बरं होतात आणि कशा पद्धतीने होतात, हे सगळं आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये समजून घेत असतो. म्हणजे मला सांगा, चहा बनवतो, कालच्याच आपण सिरीज नंबर 1 मध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये जर आपण हीट केलं नाही किंवा टेम्परेचर जर चहाच्या पदार्थांना दिलं नाही तर चहा बनेल का? नाही बनणार. तर ही जी प्रोसेस आहे ही कशी होते आणि का होते, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करत असतो बाय युजिंग फिजिक्स अँड मॅथ, आणि म्हणून त्याला फिजिकल केमिस्ट्री म्हणतो. तर बघा, सिंपल भाषेमध्ये डेफिनेशन काय आहे, इट स्टडीज एनर्जी, स्पीड, टेम्परेचर अँड प्रेशर इन रिॲक्शन. म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एनर्जी बद्दल, त्याच्या स्पीड बद्दल, टेम्परेचर बद्दल आणि रिॲक्शन मधल्या प्रेशर बद्दलचा अभ्यास आपण करत असतो. सगळ्यांना क्लिअर झालंय? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सचा यूज करून आपण रिॲक्शन कशा आणि का होतात हे समजून घेतो.
ठीक आहे. आता त्याच्या उदाहरणावरून तुमच्या अजून क्लिअर पद्धतीने लक्षात येईल. तर आपण पहिले उदाहरण समजून घेऊ. जस्ट अ मिनिट. तर उदाहरणं काय काय असू शकतात, कोण सांगते मला? आपण समजून घेणारच आहे. येस. आता उदाहरणं कोणती आहे? व्हाय परफ्यूम स्प्रेड इन एअर. आपण एअरमध्ये जर का परफ्यूम मारला, म्हणजे कोणी जर परफ्यूम लावला असेल तर आपल्याला लक्षात येतं की ह्या व्यक्तीने लावलेला आहे. तर त्याच्या मागचं सायन्स काय आहे हे आपण कशामध्ये शिकतो? हे आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शिकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅटरीज वर्क्स. बॅटरी कशा पद्धतीने वर्क करतात? आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बॅटरी सगळ्या गोष्टींमध्ये आहे. कूलरमध्ये, टीव्ही मध्ये, एसी मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या प्रत्येक हीटरमध्ये, ह्या सगळ्यांमध्ये बॅटरी आहे आणि बॅटरी असल्यामुळेच त्या गोष्टी वर्क करत आहे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करतो. हाऊ आईज मेल्ट. जर आपल्या फ्रीजमधनं जर तुम्ही किंवा रेफ्रिजरेटरमधनं तुम्ही आईस म्हणजे बर्फाचा तुकडा बाहेर काढला, तर तो तसाच्या तसाच राहणार आहे का? तो बदलणार आहे. त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होणार आहे. तर ह्या सगळ्याचं म्हणजे आईस कशा पद्धतीने मेल्ट होत आहे हे आपण कशामध्ये शिकतो? हे आपण फिजिक्समध्ये शिकतो. त्याचं टेम्परेचर बदलतं म्हणून आईस मेल्ट होतो. तर ह्या सगळ्यांबद्दलचा अभ्यास आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करत असतो. तर इन रिअल लाईफ यूज इन एनर्जी रिसर्च बॅटरीजमध्ये यूज होतं. क्लायमेट स्टडीजमध्ये सगळ्यांना माहितीये, आपण बातम्या ऐकतो, बातम्यांमध्ये सांगतात की आज पाऊस येणार आहे, आज खूप ऊन पडणार आहे. तर हा क्लायमेटचा स्टडी म्हणजे कशाच्या मदतीने केला जातो? फिजिकल केमिस्ट्रीच्या मदतीने केला जातो. तर समजलंय सगळ्यांना? हे एक्झाम्पल तुम्ही प्रॉपर मेन्शन करा, लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. किंवा तुम्ही ह्या पीपीटीचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तर आता नेक्स्ट कोणता टाईप आहे? अनालिटिकल केमिस्ट्री. आता अनालिटिकल केमिस्ट्री कशाला म्हणतात? खूप इम्पॉर्टंट आहे ही पण केमिस्ट्री, आणि आपल्या मेडिसिनल मध्ये याचा खूप जास्त उपयोग होतो. तर अनालिटिकल केमिस्ट्री कशाला म्हणतात? टेस्टिंग आणि आयडेंटिफाईंग केमिकलसाठी अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज केला जातो. अबाउट टेस्टिंग. ठीक आहे. इट्स अबाउट टेस्टिंग. Analytical chemistry focuses on finding out what substances are and made of and how much of each part is present. म्हणजे सबस्टन्सेस कशा पद्धतीने कशापासून बनलेले आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ते प्रेझेंट आहे हे आपल्याला कोण सांगते? अनालिटिकल केमिस्ट्री सांगते. तर आता छोट्याशा सिंपल उदाहरणावरून बघू. अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सबस्टन्सेस किती प्रमाणात आणि काय काय प्रेझेंट आहे, कोणकोणते सबस्टन्स प्रेझेंट आहे आणि किती प्रमाणामध्ये आहे, हे आपल्याला कोण सांगते? अनालिटिकल केमिस्ट्री सांगते. आणि त्याचा अभ्यास आपण अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करत असतो. तर उदाहरणांसहित आपण समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर सगळ्यांना माहिती आहे ब्लड टेस्ट. आपल्या घरी मॅक्झिमम म्हणजे खूप लोकांना ब्लड टेस्ट करायला सांगतात जेव्हा आपल्याला ताप आला असेल किंवा शुगर किंवा कोणतेही काही झालं असेल तर आपण ब्लड टेस्ट करतो. आता ब्लड टेस्ट करण्याचा मागचा उद्देश काय असतो? ग्लुकोज लेवल आयडेंटिफाय करणे. आपल्या ब्लडमध्ये ग्लुकोज किती आहे हे कोण आयडेंटिफाय करतं? अनालिटिकल केमिस्ट्री मधल्या ब्लड टेस्टवरून आपण आयडेंटिफाय करतो. तर किती प्रमाणात ग्लुकोज आहे, सबस्टन्स कोणता आहे आणि किती प्रमाणात आहे, आयडेंटिफिकेशन आपण ब्लड टेस्टच्या माध्यमातून करत असतो. आणि ही कशामध्ये येते? अंडर द हेड ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. किती इझी आहे आणि किती लवकर आपण समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर फूड क्वालिटी टेस्टिंग. आपलं जे फूड आहे किंवा पॅकेजिंग फूड्स जे असतात त्याच्यामध्ये किती प्रमाणात क्वालिटी आहे, किती प्रोटीन आहे, किती कार्बोहायड्रेट्स आहे, याचा पण स्टडी आपण अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करत असतो. सगळ्यांना अजून एक एक्झाम्पल इम्पॉर्टंट सांगते. माती परीक्षण म्हणजे सॉइल टेस्टिंग. माती परीक्षण म्हणजेच सॉइल टेस्टिंग हे पण आपण अनालिटिकल केमिस्ट्रीच्या माध्यमातून करू शकतो. आपल्याकडे सपोज गार्डन असेल, किचन असेल किंवा शेती असेल, तर त्या शेतीमधलं किंवा गार्डन मधलं जर आपल्याला सॉइल टेस्टिंग करायचं असेल तर त्याचाही उपयोग आपण अनालिटिकल केमिस्ट्रीच्या माध्यमातून करू शकतो. तर त्याच्यासाठी काय आपण मोजत असतो? पी आणि के. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ NPK? नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ह्या तीन घटक
मातीमध्ये किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहेत हे आपण माती परीक्षण करून म्हणजे अॅनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज करून आयडेंटिफाय करू शकतो. बघा जनरल लाईफमध्ये किती केमिस्ट्री युजफुल आहे आपली. आणि आता नेक्स्ट पार्ट आहे आपल्या याचा. नेक्स्ट पार्ट काय आहे, कोण सांगू शकते मला? येस, बरोबर ओळखलंय तुम्ही. नेक्स्ट पार्ट आहे बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री नाव का बरं पडलं, कोण सांगेल? कारण याच्यामध्ये बायो आणि केमिस्ट्री, ह्या बायोलॉजी आणि केमिस्ट्री हे दोघं मिळून केमिस्ट्रीचा स्टडी करतात, त्याच्यामुळे याचं नाव पडलं बायोलॉजी आणि केमिस्ट्री मिळून बायोकेमिस्ट्री. इट कनेक्ट्स बायोलॉजी अँड केमिस्ट्री, दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री इज द स्टडी ऑफ केमिकल्स प्रोसेसेस इनसाइड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय केमिकल प्रोसेस होतात हे आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकत असतो. तर एक्झाम्पल कोण सांगते बरं? आपण रोज काय घेतो? श्वास घेतो. हे एक्झाम्पल कशाचं आहे? बायोकेमिस्ट्रीचं. आता बायोकेमिस्ट्रीची डेफिनेशन काय सांगितली आहे, कोण सांगेल मला? बायोकेमिस्ट्रीची डेफिनेशन काय सांगितली आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या केमिकल प्रोसेसेस कोण आयडेंटिफाय करतं बरं? बायोकेमिस्ट्री आयडेंटिफाय करतं. तर रेस्पिरेशन, एनर्जी फ्रॉम ऑक्सिजन, रेस्पिरेशन श्वसन होतं, सगळेजण घेतात. तर ह्यामध्ये काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं केमिकल प्रोसेस आपण बायोकेमिस्ट्रीच्या माध्यमातून समजून घेत असतो. त्याच्यानंतर डायजेशन. आपण डायजेशन म्हणजे काय म्हणतो? पचन, पचन क्रिया किंवा ब्रेकिंग ऑफ फूड. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं डायजेशन कशा पद्धतीने होतं याचा आपण स्टडी आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डीएनए, एन्झाईम्स, हार्मोन्स किंवा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किती आहे, प्रोटीन्सचं प्रमाण किती आहे, याचा सुद्धा स्टडी, याचा सुद्धा अभ्यास आपण बायोकेमिस्ट्रीच्या हेडमध्ये अंडर द हेड करत असतो. म्हणजे युज्ड इन मेडिसिन, बायोकेमिस्ट्री कशा कशामध्ये यूज होते? जेनेटिक्समध्ये, बायोटेक्नॉलॉजीमध्ये, या सगळ्यांमध्ये बायोकेमिस्ट्रीचा यूज होत असतो. तुम्ही सगळ्या एक्झाम्पलमध्ये एक गोष्ट बघितली असेल मेनली, की सगळीकडे आपण केमिस्ट्रीला, कोणत्याही पार्ट ऑफ केमिस्ट्रीला आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपण एक म्हणजे त्याला समजून घेऊ शकत आहे किंवा डेली लाईफमध्ये आपण त्याला रिलेट करू शकत आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये सांगितलं होतं, केमिस्ट्री आपल्या आजूबाजूला आहे आणि स्वतःमध्ये पण केमिस्ट्री आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय काय शिकलो. आज आपण 5 प्रकार शिकलो. परत एकदा रिकॅप करूया आपण. कोणते 5 प्रकार शिकलो आपण टाइप्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये? एक शिकलो ऑर्गॅनिक केमिस्ट्री, एक शिकलो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यानंतर आपण फिजिकल केमिस्ट्री शिकलो, त्याच्यानंतर अनालिटिकल केमिस्ट्री, अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण स्पेसिफिक कार्बनचा अभ्यास करत असतो, कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा अभ्यास करत असतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण नॉन कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा अभ्यास करतो. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण एनर्जीज, टेम्परेचर किंवा रिॲक्शन कशा पद्धतीने होते त्याचा अभ्यास करतो. अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण सबस्टन्स, एखाद्या मिक्सचरमध्ये कोणत्या पद्धतीचे सबस्टन्स किती प्रमाणात प्रेझेंट आहे याचा अभ्यास आपण अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करतो. आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण लिव्हिंग थिंग्समधल्या केमिकल प्रोसेसेसचा अभ्यास करतो. अशा पद्धतीने प्रॉपर केमिस्ट्रीला 4 ते 5 मेन हेड्समध्ये डिवाइड केलेलं आहे आणि इथेच तुमची केमिस्ट्री पूर्णपणे डिफाईन केली जाते. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय काय बघणार आहे सगळ्यांना समजलंच असेल. आजच्या भागातलं सगळ्यांना क्लिअर झालंय का? मला कमेंट करून सांगा. काही जर नसेल समजलं तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये समजून घेऊ. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये मॅटर, एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर हे बघूया. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ परत एकदा बघा. नसेल समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. तर चॅनलला सगळ्यांबरोबर शेअर करा म्हणजे सगळ्यांचे पण कॉन्सेप्ट तुमच्यासारखे क्लिअर होतील. आणि थँक्यू.